ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। भारतावर अमेरिकेचं आयात शुल्क आणि शेअर बाजारावर त्याचे परिणाम जाणवत आहेत। आता बाजार उघडता सेन्सेक्स 500 तर निफ्टी 140 अंकांनी गडगडलेले आहे। आयटी कंपन्यांचे समभाग सुद्धा आता कोसळलेले आहेत। अमेरिकेतल्या टॅरिफचा हा सगळा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सुद्धा पाहायला मिळतोय। बाजार उघडताच सेन्सेक्स गडगडलेला आहे। आयटी कंपन्यांचे समभाग सुद्धा कोसळलेले आहेत। बाजार उघडता सेन्सेक्स 500 अंकांनी तर निफ्टी 140 अंकांनी गडगडलेला आहे। भारतीय शेअर मार्केटवर अमेरिकेतल्या टॅरिफचा परिणाम जाणवतोय, तर सोन्याच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तेजी आल्याचं दृश्य आहे। सोनं सुद्धा आता जवळपास 92,000 पार जाऊन पोहोचलेलं आहे। भारतावर अमेरिकेचं आयात शुल्क आणि याचाच परिणाम शेअर बाजारावर दिसतोय। सेन्सेक्स 500 तर निफ्टी 140 अंकांनी कोसळलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हीच परिस्थिती आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता अर्थतज्ञ विश्वास उडगी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उडगी सर, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? एक लक्षात घ्या की मार्केट गेले 6-7 महिने याच पद्धतीने कोसळते आहे, कारण अमेरिकेमध्ये जो सत्ता बदल झालेला आहे आणि ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर इलेक्शन पिरियडमध्ये ते जे बोलत होते ते आता प्रत्यक्ष त्याच्याहून भयंकर असं करून दाखवत आहेत। आणि ते करताना अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या नावाखाली ते चक्क युद्ध करतायत। ते व्यापारी युद्ध आपण असं म्हणू जगातल्या सर्व देशांशी, म्हणजे ते चीन असो, रशिया असो किंवा भारत असो, त्याचे मित्र देश असो किंवा शत्रू देश असो, सर्वांचीच त्यांनी जे टॅरिफ लावलेले आहेत ते 15% पासून ते 35% पर्यंत लावलेले आणि भारतामध्ये ते 26% ट्रेड टॅरिफ, म्हणजे तुम्ही भारतातून जेवढे एक्सपोर्ट्स तिकडे होतात म्हणजे त्यांची आयात आणि त्यांचे इथे जेवढे एक्सपोर्ट होतात तर त्यांचं म्हणणं की आम्ही तुम्हाला रिसिप्रोकल टॅरिफ लावू, याचा अर्थ तुमचे जे काही टॅरिफचे दर आहेत ते आमचे टॅरिफचे दर असतील। आता 26% हा टॅरिफचा दर भारताला लागू झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कोसळायला सुरुवात होईल आणि जे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर जे मार्केटमध्ये आहेत, म्हणजे विदेशी गुंतवणूक संस्था ज्या भारतीय शेअर बाजारामध्ये आहेत, ते त्यांना रेट ऑफ रिटर्न काय मिळणार असा खरा प्रश्न गेले 7-8 महिने आहे, म्हणून ते पळतायत। आणि म्हणून दर आठवड्याला 10-20 हजार कोटीचे शेअर विकून ते परागंदा होत आहेत, पळतायत आणि ते अमेरिकन मार्केटमध्ये जात आहेत, कारण त्या ठिकाणी त्यांना रेट ऑफ रिटर्न जास्त मिळतोय, डॉलर वधारतोय, रुपया कमी होतोय आणि भारताची अर्थव्यवस्था आता या 2 एप्रिल नंतर हा जो ट्रेड वॉर आहे हा चक्क पूर्वी मिलिटरी वॉर व्हायचं, बॉम्ब हल्ले व्हायचे, आता सरळ सरळ टॅरिफचा वॉर जो चालू आहे याच्यातून भारताची अर्थव्यवस्था, एकूणच अमेरिका आणि भारत याचा जर व्यापार बघितला तर भारताचा एकूण व्यापाराचा 2% पण नाही अमेरिकेचा व्यापार, पण तरी सुद्धा भारताची अर्थव्यवस्था कोसळवायला ते पुरेसं आहे, कारण मार्केट 5 ट्रिलियन वरून 3.5 ट्रिलियन वर आलंय आणि आपली जीडीपी ही 3.5 ट्रिलियनच आहे, ते 5 ट्रिलियन नाहीये, अशी वाईट परिस्थिती आहे। अगदी विश्वास सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।